मंडळी इकडे या साईडला समोर तुम्ही बघू शकता आई गावदेवी प्रसन्न सुदाम कातोर शेलार वसरगाव यांचा रायबा म्हणजे रमेश शेठ शेलार वसरगाव यांचा रायबा चालू सीझनला चर्चेचं नाव आहे. आणि या चालू सीझनला मला वाटतं एक मुलाखत मी बोरीच्या वरच्या मैदानाला सुरुवातीचं जे मैदान चालू होतं नोव्हेंबरमध्ये तेव्हा घेतली ती. तर आता किती दाती झाल्या मग? आता 6 दाते झालेले आहे. 6 दाती झाल्या. मला वाटतं तेव्हा 4सा का दुसरा होता मी मुलाखत घेतलेली. 4 किती झाल्या बिंजोर आणि कसा गेला हा सीझन? हा सीझन चांगलाच झाला कारण का तर बैल पण पेरा पण चांगला आहे बाजी बोलला तर. आणि चालू सीझनमध्ये तर आपले बाजी आणि रायबाची जोडी तर सतत गुलालामध्येच आहे. किती गाड्या पळाल्या या सीझनमध्ये तर झाल्या 50-60 झाल्या असतील. बरोबर. आणि बाजी सोबत किती झाल्या? बाजी सोबत झाल्या 7 गाड्या झाल्या टोटल. 7 गाड्या आणि 7 गाड्या गुलालाच्या राहिल्या. 7 गुलाल बघा. आणि मला वाटतं चालू सीझनला सुरुवातीला पण कुठली एक गाडी पळवली होती तुमची नशीब आणि मला वाटतं रायबा. त्या गाडीची पण भरपूर सारी गुलाला आहेत ना? हां भरपूर सारे. बरोबर. एकदा सांगा मला गाडी आपली कुठल्या नावाने पळते? आई गावदेवी प्रसन्न सुदाम कातोर शेलार, रमेश शेठ शेलार, अविनाश शेठ शेलार, संस्कार मंगेश पाटील बोनिवली यांच्या नावाने पळते गाडी. यांच्या नावाने पळत. रमेश शेठ शेलार यांच्या धावणीला मला वाटतं सर्वात जास्त मला वाटतं चर्चेत राहणारा हा रायबाच आहे. रायबाचे काय बोलाल? कशी काय खरेदी कुठली होती? आणि खरेदी तर दादाने केली होती, नाशिकमधून केलेली होती. आणि नाशिकमधून केल्यानंतर भरपूर सारे लोक विचारत होते रायबा वसरचा. त्यांचं नाव पण केलं वसर गावाचं पुढं. आणि सातत्याने गुलालामध्येच गाडी आपली सातत्याने खरोखर. आणि मी पण तुमचा फॅनपेज कायम बघतोय ना, प्रत्येक मैदानामध्ये स्टोरीला तुमच्या चॅनलचं म्हणजे स्टोरीला असतं याची गाडी कुठल्या मैदानाला. आणि इतकंच नाही तर बरेचशे मैदानाला 2-2 गाड्या सुद्धा होतात त्याच्या गुलाला. 2-2 गाड्या सुद्धा गेल्या. त्या दिवशी उसटण्याच्या मैदानाला सुद्धा झाली आपली साजन महाकालच्या सोबत गाडी. आणि त्याच्यानंतर इकडचं होते आपले नेरळ साईडचा एक होता भारत बैल, त्याच्यासोबत पण केली. 2 गाड्या केल्या. बरोबर. आता ही 7वेला गाडी पळाली बाजी आणि रायबा, काय वैशिष्ट्य जाणवले म्हणजे कशी काय म्हणजे तुम्हाला जुळून आली तिथून? ते आता झाले आपली खिरकलीच्या मैदानापासूनच जुळून आली गाडी. तिथूनच गाडी पळवतो आपली सातत्याने. तिथून गाडी सातत्याने पळते. आणि ड्रायव्हर आपला संजय ड्रायव्हर डोकेचा. आणि त्यालाच बसवतो आम्ही कारण का विश्वास आहे त्याच्यावरती. तो स्वतःहून आपल्या रायबावर मेहनत स्वतः करतोय, सांगतोय का अशी गाडी पळवा तशी जमवा, त्याच्यावरून आम्ही पळवतोय गाडी. बरोबर. आता बैलाचं काय वैशिष्ट्य सांगशील? सुरुवातीला ज्यावेळी मी मुलाखत घ्यायला आलेलो रमेश शेलार यांची, पावसाळ्यामध्ये बैल मला वाटतं तुमची काही डोंगर आहे तिथं आजूबाजूला, तिथं सोडून देतात तुम्ही. आणि बैल सांगतात ते की पूर्ण त्याचा पोटबीट भरला की घरी येत आहे. हा त्याला खाना वगैरे दाखवल्यानंतर स्वतःहून येतोय तो आणि बेऱ्यामध्ये जातोय आपल्या. बरोबर. किती बैल आहेत आता शेलारच्या? सातत्याने एकच आहे. आधा तो वासरू होता आपल्याकडे, त्याचा थोडा कारणास्तव पाय मोडला. उड्या मारता त्याला सध्या घरीच बसून ठेवलं. बरोबर. आता आवड कशी काय म्हणजे त्यांच्या मला वाटतं आज वडिलांचा पण नाव याच्यापूर्वी पण होता. हो सुदाम कातोर शेलार यांचा वडिलांचा पण नाव होता. त्यांना आवड होती म्हणून बाबा बोललेले का बैल घ्या, पण बैल चांगला घ्या. पण आता सातत्याने आपल्या गुलालातच राहतोय रायबा. सातत्याने चर्चा पण आहे रायबाची. आता पायऱ्यांच्या काही अडचणी झाल्या का? सुरुवातीचा काल होता तेव्हा नाही काही पेऱ्याच्या अडचणी काय ना झाल्या. कारण का तर कोणाला पण फोन केला तर लगेच पेऱ्यांना लगेच हो करतात. बरोबर. कारण वसर गावचा रायबा म्हटलं की लगेच पैऱ्याला होकार. आणि पलतोय कुठल्या खाली? दोन्ही साईडने पलतोय? दोन्ही साईडनी पब्लिकनी. दोन्ही साईड पब्लिकनी पलतोय. बघा पब्लिकचा ठाम बैल असला म्हणजे पैऱ्यांच्या शक्यतो मला वाटतं अडचणी होत नाही. हो ते तर आहेच. आणि जसं नियोजन कोणाकडे म्हणजे तुम्ही करता शेट करता? नाही दादांनी माझ्यावरच सोपवलंय. कारण तू कर काय करायचं ते बघू आपण नंतर. नाही जमलं तर मी येईन स्वतः गाडी बघन तर जमू तर आपण. बरोबर आहे. आता ही चालू सीझन तुम्ही सांगितली खूप छान गेली तुमच्यासाठी. आता काय अपेक्षा असतील? आता पुढे संभाळणी कशी असेल पावसाळ्यामध्ये? कुठे पावसाळ्यामध्ये आपल्या तिकडे ठेवणार आहे थोडे दिवस. त्याच्यानंतर दादा बोललं तर नाशिकला पाठव तर नाशिकला पाठवून देणार. बरोबर. आता प्रॉपर ही खरेदी कुठली आहे? नाशिक भागाची? हा नाशिक भागातूनच आहे. दादाने नाशिक भागातूनच केला होता. दुसरा होता त्या टायमाला. आणि आपण पळून घेतलेला आहे बैल दोन्ही खांदे. एकच साईडनी पळलोय डावीनी खांदे. आता किती वर्ष म्हणजे किती 2 वर्ष झाली ना? 2 वर्ष पूर्ण झाले. 2 वर्ष पूर्ण झाली म्हणजे 2 सीझन गाजवल्या. आणि आता दाती किती झाल्याबद्दल तुम्ही 6 दाती झाले ना? 6 दाती झालाय. म्हणजे अजून करदात बाकी आहे. म्हणजे आहे म्हणजे रमेश शेठ शेलार यांचं नाव अजून पुढे चालवण्याची म्हणजे त्याच्यामध्ये धमक आहे. हा त्याच्यामध्ये धमक तर ठेवणार. बरोबर. आता चला मी थोडंसं आता बाजीच्या विषयी पण थोडं तुम्ही बाजीबद्दल काय म्हणजे त्या बैलाबद्दल काय? ते दादा ओमकार दादा आणि त्यांचे दादा असतात, त्यांचं सहकार्यच असतं आपल्याला. कारण का तर आपल्याला प्रत्येक अड्ड्यामध्ये जायचं असलं तर मला पहिले फोन करतात. कारण उद्या पेरा आपल्याला फिक्स आहे. हो बरं आपली गाडी तर पळणार आहे दादा. आपली गाडी गुलालामध्ये सातत्याने चर्चामध्येच आहे. वसरगावचा रायबा बोललं तर सर्व ओळखतातच त्याला येणारे जाणारे माणसं. वसरगावचा रायबा आहे. आम्ही 2 मैदानं झाली. घोडसईला पण गेलो होतो आणि देवपाडला पण गेलो होतो. सातत्याने 2 मैदानामध्ये रिटर्न घरी आलो.
आणि आज सातत्याने गुलाल झाला, 100% गुलाल झाला. बरोबर. मग आज एकच गाडी झाली का? आज एकच गाडी कारण झाली. मला वाटतं आज गर्दी खूप जास्त आज होती. गर्दी पण खूप सारी होती, त्याच्यामुळं जरा एकच गाडी खेळायला. चला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि बाजीच्या विषयी थोडीशी माहिती घेतो. ओमकार भाऊ नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर चॅनलवर दिसतात आणि मला वाटतं या चालू सीझनला 2-4 मुलाखती आपल्या चॅनलवरती सैराटच्या झालेल्या आहेत. आता कुठला बैल आहे दावणीला? आता आपल्या गावणीला बाजी म्हणून बैल आहे, आपला जुना बैल आहे, 2-3 वर्ष आले आपल्याकडे आहे पहिला. आणि चांगली गाडी पळतोय आता वसरगावचा रायबा म्हणजे आमच्याच गावचा. आणि दादांची मुलाखत घेतली, सतत 7 गाड्या पालून 7ही गाड्या गुलालामध्ये राहिल्यात. हो नक्की, गाडी आमच्या गाडीला भरपूर असा वेग आहे गाडीला, आणि गाडी जेव्हा पळाली तेवढ्या गुलाला राहिलेली गाडी आहे आमची. बरोबर. पण आम्ही गाडी काय फोडायचा प्रयत्न करणारच नाही, कोणी करू पण नका. बरोबर. आणि जसं मी बघितलंय तुम्ही नियोजन खूप चांगला सैराटचा पण तुम्ही बघितलं असेल की ज्या ज्या वेळेला आपण तुमच्या मुलाखती घेतल्या, चांगल्या मुलाखती पण देताना चांगले शब्द येतात तुमच्या तोंडामध्ये. आता कशी राहिली सीझन तुमच्यासाठी? सीझन तर खूप चांगली आली, म्हणजे बोलू नका, म्हणजे बोलू एवढं कमीच आहे. 90% आम्ही गुलालातच आहे यावर्षी. 90% गुलालमध्ये आहे. बरोबर. 10% काही पैराजीमुळे बैल पडला असेल, बरोबर. म्हणजे गुलाल पडला असेल आपला, त्याच्यामुळे. बरोबर. म्हणजे ते कुठेतरी एक म्हणतात ना गाड्या पडल्या त्याच्यातून काहीतरी शिकायला पण मिळतंय. हो आणि नक्कीच. ते पाहिजे पण का तर हार झाल्यानंतर आपल्याला माहिती पण पडते की आपल्याला हार पण पचवता आली पाहिजे. ना आर जर आमच्या मुलं आरच काय होत नाही, आरजीत हा खेळच आहे. बरोबर. एक हारणार एक जिंकणार, त्यामुळे काय फरक पडत नाही. पण आपल्याला एवढा विश्वास आपल्या बैलांना आहे, आपला बैल गुलाल भेटतो म्हणजे भेटतो आपल्याला. बरोबर. आता बाजीची खरेदी वगैरे 2 वर्ष झाली पलतो दावणीला, कुठली झाली? बाजी एवढंच होतं जेव्हा आम्ही आणलेला, माळशेसरून आणलेला, अण्णा रणदिवे आहेत तिथून त्यांच्याकडून आणलेला. आम्ही घ्यायला दुसरा गेलतो, पण तिथे आम्हाला हा पटसून पडला, आम्ही त्याला घेऊन आलो. म्हणजे आदत होता का? बच्चा एवढा होता, छोटा वासरू एकदम. 9 का 10 महिन्याचा होता फक्त. बघा म्हणजे तिथून तुम्ही संभाळणी पण केली आणि त्याचा तो फल पण देते तुम्हाला. एवढा चांगला आहे, गुन्हे आहे, कोणाला मारत नाही. तो मला सोडून, मला आमचे नाना आहेत, दोघांना सोडून सगळ्यांना कोणाला मारत नाही. बरोबर. आता किती जणांची टीम? आज 4 जण आलेले. आता आम्ही 5 जण होतो, 1-2 जण कामावर गेले, बाकी आम्ही आहे. आता जाऊ आम्ही. बरोबर. आता बघा आपल्याला पावसाची पण गरज आहे, पण पाऊस नाही होत तोपर्यंत मुंबईचे गाड्या मालक आता गाड्या खेळतात आनंदाच्या आणि गुलालामध्ये पण गाड्या ठेवतात. काय बरोबर? आता काय यायचं तर नक्की नव्हतं, कारण रात्री भरपूर पाऊस पडलेला. सकाळी आपल्या मामाने मला 7:30ला फोन केला होता, काय करा जायचं का नाही. मग मी फोन केला, आपले मित्र आहेत प्रशित ठाकूर डोंबिवलीचे, त्यांना कॉल केला, बघा कसं काय दादा, तर पाऊस पडला नाही, अड्ड्यामध्ये रोलरचं काम चालू आहे, JCBचं काम चालू आहे, अड्डा नक्की होणार. मग परत मामाला मी फोन केला, मामा होणार आहे अड्डा, आपण जाऊया. बरोबर. आता मला वाटतं आपल्या मुंबईची जी मोठांनी मैदान होती ती आता बंद झालेली आहेत. पण कुठेतरी बघा ही मैदानं आपण छोटी नाही बोलू दे ना, पण या मैदानाकडे ना सुरुवातीच्या कालामध्ये कमी लोक येतात, पण बघा ती नंतर कामी येतात. आम्ही कोणगावला दुसऱ्यांदा आलो बघते अख्खी सीझनमध्ये, 2 वेळा मागच्या वेळा आलो तर शहराचा गुलाल झाला, यावेळी आलो तर भाजीचा गुलाल झाला. बरोबर. आता चला काय बोलाल 2 शब्द रायबाविषयी आपण मुलाखतून थांबूया. रायबा चांगलाच बोलतो, म्हणजे बाजीला आमच्या साथ भेटणारा बैल म्हणजे रायबा आहे. पहिल्यांदा बाजी आमच्या बैल पुरलेला आहे रायबा. आणि आमचा अड्डा द्यायचा एकमेव कारण आमचे नाना आहेत, त्यांच्यामुळे आम्ही अड्डा देतो आजपर्यंत. अख्खा सीझन त्यांच्यामुळे आम्ही अड्ड्यात आलेलो आहे. बरोबर. म्हणजे कोणतरी खंबीर साथ पाठीशी उभे असेल तर तुमचे नाना. नानाची साथ आहे आम्हाला, त्यांच्यामुळे आम्ही अड्ड्यात आलेलो आहे. कम से कम झाले 30-40 गुलाल झाले वर्षाचे, सगळे आमचे नानाच्यामुळे झालेले आहेत. चला आता तर शेवटचा प्रश्न घेतो. पावसाला आलाय म्हणजे आलाय, पावसाला सुरू आहे आपला, कशी काय आता संभाळणी आणि कुठे होणार आहे संभाळणी? घरी का? घरी आम्ही बैल घाटावर पाठवत नाही. बाजी लहानपणापासून घरीच पाळलेला आहे, सैराटला पण घरीच, अजून एक वासूर आहे तो पण घरीच. आणि सैराट कसं काय आता काय? सैराट दात पाडल्यानंतर आणत नाही, चौसा झाला तो आता, चौसा झाला ना? दात 3रा दात पाडलेला आहे म्हणून. मला वाटतं मागच्या वर्षी बोनिलीच्या मैदानामध्ये आदतपासून मी त्याला तुम्ही त्याला फेमस केलं आहे, जे काही तुम्हीच केलेलं आहे. बरोबर. सैराटला उंचावण्याचं काम तुम्हीच केलेलं आहे. आम्ही नाही फेमस केलं, उलट या तुमचे जे बैल आहे त्यांनी आम्हाला फेमस केलं, म्हणून आम्हाला लोक ओळखतात. आम्ही सर्व श्रेय ते सर्व नंदीनच देतो, कारण त्यांना दाखवतो तेव्हा आम्हाला लोक ओळखतात. तर तुमचं मी कौतुक करेन, चांगलं नियोजन केलं आहे, खेळ पण चांगला केला, कुठल्या प्रकारचा गालबोट न लागताना, वादविवाद न करताना गुलालामध्ये गाड्या ठेवल्या, आणि अशी सीझन पुढची पण करा हे तुमच्यासाठी मी हे करतो, प्रार्थना करतो. धन्यवाद, तुमचा आभार, धन्यवाद.